सो मम्मी आता आपल्याला म्हणजे काय करायचंय? हा फिश मसाला आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल मॅड फॉर भटकंती. सर्वजण कसे आहात तुम्ही? बाय द वे सगळ्यांना थँक्यू याबद्दल की लास्टचा जो मी व्हिडिओ अपलोड केलेला होता त्याला तुम्ही खूप छान प्रकारे मला सपोर्ट केलेला आहे आणि होपफुली त्याचे जे व्ह्यूज आहेत ते अजून वाढावेत. आणि आजचा जो व्लॉग आहे तो काही आपण कुठला स्पेसिफिक असं ठरवून व्लॉग नाही करणार आहोत. आज स्पेशल असं आहे की आज मुंबई वर्सेस गुजरातची मॅच आहे. एलिमिनेटर राऊंड आहे त्यांचा. होपफुली मुंबई जिंकावी कारण मी मुंबईची सपोर्टर आहे आणि फायनली मुंबई वर्सेस RCBच झाली पाहिजेत असं मला तरी वाटतं. सो लेट्स सी काय होतं आहे आज. आज स्पेशल बोलायचं म्हटलं तर मम्मीला मी आज विचारणार आहे की तू आज जेवणामध्ये स्पेशल काय करणार आहे, कारण बरेच दिवस झालं काही असं चमचमीत खाल्लं नाही किंवा वेगळं काही ट्राय केलेलं नाही आहे. सो तिचा मूड बघून मी पहिल्यांदा विचारणार आहे की तू आज काय करणार आहे, कारण ती पहिला प्रश्न मला विचारेल की तू किचनमध्ये किती वेळ असते किंवा तू किचनमध्ये कधीतरी मला मदत केलेली आहे का. सो तिचा मूड बघून पहिल्यांदा विचारू. मूड जर चांगला असेल तर ग्रेट, नसेल तर मग आजचा प्लॅन फ्लॉप माझा. सो बघूया, लेट्स सी मम्मीचं काय आन्सर येतं आहे, आज जेवणामध्ये ती काय करते. लेट्स. सो मी आता बोलते फोनवरती, तिला पहिले विचारलं पाहिजे की तू काय करणार आहे. तिच्या मूडवरती असतं सगळं. सो तिचा फोन झाला की एकदा विचारून घेऊया आपण की आज काय स्पेशल करते का बघूया. तोपर्यंत चहा पिते मी आणि विचारते. मम्मी ऐक ना, आज काहीतरी स्पेशल कर ना, काय वेगळं काहीतरी. काय करूया सांगतो. काय पण चालेल मला. फिश करूया. चालेल मला. चालतंय करूया. चला फिश. चांगल्या गोष्टीला वेळ नको, लगेच निघूया. मी तर तयार झालेली आहे आता, कारण जर मम्मी जर फिश करण्यासाठी तयार झाली असेल, मम्मी स्वतःहून बोलत असेल की चला आज फिश करूया, तर आपल्याला पण लवकरच तयार व्हायला लागेल, कारण ह्या गोष्टीला उशीर करून नाही चालत. नाही तर ती परत जर तिचं माइंड चेंज झालं तर मग फिश कॅन्सल. सो लेट्स गो. सो आम्ही फिश मार्केटमध्ये पोचलेलो आहे. आम्ही आत्ता बघतोय कोणती कोणती मच्छी आहे इथे. आम्हाला तर सुरमईच घ्यायची आहे, पण इथे मच्छीचे प्रकार आहेत भरपूर. बांगडा आहे, पापलेट आहे, करंदी आहे, छोटी कोळंबी आहे, मोठी कोळंबी पण आहे इथे. पण आम्ही घेतलेली आहे सुरमई. सो सुरमई घेऊन आता बिल करतो आहे. आता ती कट करायला गेलेली आहे. चांगली व्यवस्थित नीट अँड क्लीन कट करत आहेत ते. मोस्टली मला तर सुरमईच आवडते, त्यामुळे आम्ही सुरमईच घेतलेली आहे इथे. कॅशियर मॅडम आमच्या आलेल्या आहेत. मच्छी घेतली. मच्छी आम्ही करणार आहे, तुम्हाला रेसिपी आम्ही दाखवणार आहे. ये आमची मम्मी आता रेसिपी दाखवणार आहे कशी करते मच्छी. मम्मी ते एका पिशवीची करामत आहे, एका पिशवीची. फक्त एका पिशवीमुळे अशी गँग गोळा होते. यू कसं आहे. एका पिशवीमुळे एवढी गँग गोळा होती, एवढी आतुर असतात ना खाण्यासाठी. हे फिश आहे, फिश आहे, मछली मछली. मम्मी मसाल्याची तयारी करत आहे. फिशला लावण्यासाठी जो मसाला हे केला जातो त्याची तयारी करते. लसूण, आलं, कोथिंबीर आणि खोबरं. अजून काय काय लागतं? ते खोबरं, थोडं जिरं घालायचं, चिजा मसाला. ओके. हे मच्छीला लावण्यासाठी जो मसाला केला जातो तो ह्या मेन गोष्टीपासून बनला जातो. एकत्र करून वापरायचं, मिक्स करायचं. मम्मी आमची खूप उत्तम प्रकारची सुगरण आहे. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पद्धतीनेच केली जाते. तर लागलीच पाहिजे. बघितलं ना. एवढा मसाला बारीक करून घ्यावा लागतो म्हणजे तो व्यवस्थित मच्छीला लावता येतो आपल्याला. मच्छी नंतर मच्छीला लावताना दाखवतो.
मस्त, खूप सुंदर असा वास येतो, एक नंबर. सो आम्ही फिश धुण्यासाठी घेतलेले आहेत. मच्छी पहिल्यांदा ज्वारीचे पीठ घ्यायचं, स्वच्छ धुवायचं ज्वारीच्या पिठानं. ओके. आणि धुवून स्वच्छ आता मी धुते, 2-3 वेळा धुयाचं. सो अशा प्रकारे ज्वारीच्या पिठामध्ये हिने मच्छी धुवून घेतलेली आहे. ज्वारीच्या पिठामध्ये धुतल्यानंतर ती व्यवस्थित क्लीन होऊन मच्छी येते. अशा प्रकारे 2-3 पाण्याने मम्मीने आपली ही मच्छी धुवून घेतलेली आहे. कुठला मम्मी आपण सुरमई आणलाय ना? हां, सुरमई मच्छी. सुरमई मच्छी आहे. मच्छी घ्यायची, त्याला आधी ज्वारीचं पीठ लावायचं, चोळायचं चांगलं. सांगितलंय तू आता. धुवून काढायचं. ही स्वच्छ मच्छी धुवून झालेली आहे, एकदम स्वच्छ धुतलेली आहे. हे बघा. सो अशा प्रकारे मम्मीने मच्छी चांगल्या प्रकारे क्लीन करून घेतलेली, स्वच्छ धुतलेली आहे ती स्वच्छ एकदम. सो सगळ्यात पहिल्यांदा मीठ लावून घेतलंय मम्मीने मच्छीला. मीठ आणि हळद, बरोबर? मीठ लावायचं आणि हळद लावायची त्याच्यानंतर. आणि जो आपण मॅरिनेट केलेला मसाला आहे तो पण लावून घ्यायचा का मग आता? तो पण लावायचा. जरा चटणी टाकायची, आपली थोडीशी आपली जी घरगुती चटणी असते काळा तिखट, ते पण लावून घ्यायचं. 1 चमचा किंवा 1.5 चमचा लावायचा, अर्धा किलो मच्छी असली की. अर्धा किलोची जर मच्छी असेल तर 1 ते 1.5 चमचा आपलं जे घरचं तिखट आहे ते लावून घ्यायचं. हळद टाकलेली आहे थोडी. हे जस्ट कलर येण्यासाठी की टेस्ट लागण्यासाठी? हिंग थोडासा टाकायचं, टेस्ट येण्यासाठी. हिंग पण टाकायचं थोडंसं. वाव. आणि जो आपण हा बारीक केलेला होता मसाला, लसूण, कोथिंबीर, आलं, जिरं, लवंग आणि हे काय टाकलेलं होतं आपण? मिरे आणि थोडासा कांदा. एक कांदा. हे थोडासा राहिलेला मसाला मी रस्सा करणार आहे. थोडासा रश्श्यासाठी पण मसाला ठेवलेला आहे. हे असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. ह्यात लिंबू किंवा आपलं ते हे कोकम आगळ टाकली तरी चालतं. ह्याच्यामध्ये मॅरिनेशनच्या टायमिंगला लिंबू किंवा आपण ते जे कोकम करतो, सुका कोकम असतं किंवा आता तर लिक्विडमध्ये पण भेटतं आगळ, ते आपण टाकू शकतो चवीसाठी. खूप छान टेस्ट लागते त्याच्यामुळे. कोकम आहे म्हणजे आगळ ज्याला म्हणतात. आम्ही हा कोकणातून आणलेला होता. ते तुम्ही 1-2 चमचे टाकू शकता, चांगली चव लागते त्याने खूप. अर्धा किलोला 2 चमचे, 1 किलो असलं तर 4 चमचे टाकायचे. जसं मातोश्री बोलल्या तसं अर्धा किलोला 1 चमचा आणि 1 किंवा 2 आणि 1 किलोला 4 चमचे टाकायचं. हे आपण हे करून मिक्स करून ठेवायचे मच्छी सगळे एकत्र व्यवस्थित हे करून. किती तासासाठी ठेवायची? एक अर्धा-पाऊण तास चालते ठेवले तरी, म्हणजे जेणेकरून मीठ वगैरे असते ना त्याला एकदम व्यवस्थित लागतं मच्छीला. ओके. अर्धा ते 1 तास ठेवायचं म्हणजे जे आपण मिश्रण व्यवस्थित त्याला लावलेलं आहे तसं मॅरिनेट चांगल्या प्रकारे होतं, ते चव त्याला येते. वाव, मॅरिनेशनच एवढं छान दिसतंय तर त्याची टेस्ट कशी लागेल. वाव, नाईस. ऑल क्रेडिट गोज टू मम्मी. तशी खूप लवकर तयार झाली मम्मी तू. कसं काय आज मूड कसा? आज चांगला होता का तुझा? मच्छी खायची होती ना. ओके. अक्षताला मम्मीचा आज मूड चांगला असल्यामुळे आम्ही मच्छी करतोय, नाहीतर मम्मीचा मूड चांगला नसेल तर मग अवघड असतं. मम्मी, वयाच्या कितव्या वर्षापासून तू म्हणजे असं स्वयंपाक वगैरे करायला लागलीस? मी वयाच्या 12व्या वर्षापासून सुरुवात केली. आम्ही तर 12व्या वर्षी किचनमध्ये पण आलो नव्हतो. नाही, आम्ही 12 वर्षापासून सुरुवात केली, त्यामुळे आता आम्ही स्वयंपाकात कशात तिथून नडत नाही. परफेक्शन असतं ते म्हणजे आपल्या आयांकडे असतं, म्हणजे कुठल्याही गोष्टीत कमी नाही आहेत आपल्या आया. हॅट्स ऑफ. हे मम्मीनं कालवण करायला घेतलाय, रस्सा मच्छीचा. चपात्यांसाठी पीठ मळती आहे मम्मी. सो फिश आपण मॅरिनेट करून ठेवलेला आहे.
45 मिनटं ते 1 तास ते ठेवायचं, म्हणजे 60 मिनटं ते 45 मिनटं ठेवायचं, जेणेकरून त्याचा एक चांगला फ्लेवर येतो. आणि आत्ताच मी बघितलं की मुंबई इंडियन्सने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. सो लेट्स सी काय होतं आहे ते, किती स्कोअर करता येतात आणि आज मुंबई जिंकली पाहिजेत. सो फायनली मुंबईने टॉस जिंकलेला आहे आणि मुंबई टॉस जिंकून बॅटिंग सिलेक्ट केलेली आहे मुंबईने. गणपती बाप्पा मोरया. मुंबई इंडियन्स ऑफ द मार्क. सो वी बोथ ब्लॅकीज आर वॉचिंग मॅच. माझी कोको मॅच बघते, तिला मॅच खूप आवडते. कोको आवडते तुला मॅच? आवडते. कोकोला मॅच आवडते, कोकोला मॅच आवडते. स्वतः ऑलमोस्ट 45 ते 60 मिनटं झालेली आहेत मॅरिनेशन करून. आता आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे, तर आपण मच्छी फ्राय करायला जाऊया. आता मच्छी फ्राय करायची आहे, फ्राय करायचे. त्यात आता हा रवा आहे, हा रवा, त्यात लाल तिखट, मीठ आणि ह्याचं डाळीचं पीठ थोडंसं हे मिक्स केलं. ओके. फ्राय करण्यासाठी आपल्याला रवा आणि हा फिश मसाला तयार, असा फिश तयार मसाला हा मिक्स करायचा, म्हणजे कुरकुरीतपणा येतो त्याला. त्याच्यामध्ये मोस्टली ते म्हणजे कॉर्नफ्लॉवर वगैरेच वापरतात. सो बेसिकली जो फ्राय करण्यासाठी जे आपल्याला मसाला आहे तो आहे रवा, थोडंसं लाल तिखट, मीठ आणि डाळीचं पीठ. आणि त्याच्यामध्ये आपल्याला बाहेर विकत असा एक फिश फ्राय मसाला भेटतो, तो टाकलेला आहे कुरकुरीतपणा येण्यासाठी. तेल टाकलंय. आपला हे झालेलं आहे, व्यवस्थित मॅरिनेट झालेला आहे. जवळजवळ मला वाटतं 45 ते 60 मिनटं आपण ठेवलेला होता याला. हे एकसारखं करून घ्यायचं, मसाला लागतो व्यवस्थित. हे असं ह्याच्यात पूर्ण असं डीप करून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित लागेपर्यंत त्याला, तरच तो फिश कुरकुरीत लागतो. मस्त वास येतो. मम्मी आपण मसाला द्यायला लावतो व्यवस्थित. वाव, थँक्यू मम्मी. आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलंय, असं कंट्रोल होत नाही आहे. मस्तपैकी असा वास येतो. स्वतः मी मच्छी फ्राय करायला ठेवलेली आहे. फ्राय होईपर्यंत आपण मस्तपैकी मॅच बघूया. 50 झालेली आहे. 50 झालेली आहे रोहितची. सो या प्रकारे आमची मच्छी आता तळून झालेली आहे. मस्तपैकी कुरकुरीत मच्छी झाली आहे, तुम्ही बघू शकता. असं क्रिस्पी पण आलेला आहे त्याला. भाकरी चपाती आवाज पण येत आहे असा किरकिरीत मस्तपैकी. सो अशा प्रकारे मच्छी तयार आहे. नाईस. या जेवायला.
मस्त झालेलं आहे, मस्त मस्त. थँक्यू सो मच मम्मी एवढे मस्त फिश बनवल्याबद्दल. तुझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही टाकत राहू. तुम्ही ते वॉच करा आणि सपोर्ट करा. सो हे गाईज माझं जेवण झालेलं आहे. मॅच बघत बघत जेवण केलेलं आहे, पण मासे एक नंबर झालेले होते, अप्रतिम कुरकुरीत आणि टेस्ट मस्त झालेली होती. सो थँक्स टू मम्मी. आणि आज मुंबई जिंकलेली आहे आणि ॲज अ क्वालिफायर 2 म्हणून गेलेली आहे क्वालिफायमध्ये. सो पुन्हा एकदा MI वर्सेस पंजाब होणार आहे आणि त्या दिवशी पण MI जिंकेल. आणि फायनल तर मला बघायचीच आहे की MI वर्सेस RCB. कुणाला आवडणार नाही फायनल बघायला, कारण एका साईडला कोहली, एका साईडला रोहित. सो बेस्ट टीम जिंकेल त्या दिवशी, बट तरी पण MI जिंकावी असं मला वाटतं फायनलमध्ये पण. सो लेट सी काय होतं बघूया. आणि आज काय रोहित शर्मा खेळला, वाव दमदार. स्कोअर पण काय तगडा केलेला होता. गुजरातने पण टफ फाईट दिलेली आहे, पण तरी पण MI जिंकलेली आहे. बेस्ट टीम विन ऑलवेज. सो हा ब्लॉग आपला इथेच संपलेला आहे आणि असंच सपोर्ट करत राहा चॅनलला माझ्या. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.